जय वाल्मिकी, जय भीम. माझे कामगार बंधू आणि भगिनींना मी एक विषय त्यांच्या समोर आणू इच्छितोय. अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला जिल्हा, तिथं DM एंटरप्राइजेस म्हणून एक ठेकेदारला स्वच्छता कामासाठी ठेकेदारी देण्यात आली. हे कॉन्ट्रॅक्ट 1,67,00,000 वर्षाचा आहे. परंतु ठेकेदारला ज्या वेळेस वर्क ऑर्डर दिला, शासन आपली बाजू बरोबर ठेवतो. त्यांनी वर्क कार्य आदेशमध्ये म्हटलेलं आहे की तू कंत्राटी कामगारांना एवढी पेमेंट द्यायचा, त्यांना ESIC करायचा, त्यांचा PF करायचा, त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यायचा, त्यांना महिन्यामध्ये 4 सुट्टी मिळाली पाहिजे. कंत्राटी सफाई कामगारांनी आठवड्यामध्ये 48 तास काम केला पाहिजे. त्याच्या अतिरिक्त केला तर त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, डबल दुप्पट. हे सर्व करतात शासन. वर्क ऑर्डर झाल्यानंतर ठेकेदारांनी किती कामगार त्याच्या जिल्ह्यामध्ये लावली, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये किती कामगार लावले, जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये किती कामगार लावले, ग्रामीण रुग्णालयामध्ये किती कामगार लावले, जिल्हा उपरुग्णालयामध्ये किती कामगार लावले, हे शासनाला त्याची माहित नाही आणि ते माहिती घेत पण नाही. तो कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देतो का, त्याची ESIC काढली आहे का, PF ची पारदर्शिता कधी आमच्या समोर आणून दाखव असं काही करताय का? नाही. फक्त ते महिन्याला त्याला चेक काढत असतात. कामगार कुठे लावले, कुठे नाही लावले, काय करतोय, जिल्हा स्तरावर त्याला काम दिलेलं आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये किती कामगार आहेत त्यांना वेतन कसं देतो, उपरुग्णालयामध्ये किती कामगार आहेत त्यांना वेतन कसं देतो, जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये किती कामगार आहेत त्यांना वेतन कसं देतो, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये किती कामगार आहेत त्यांना वेतन कसं देतो, हे काही मागायची गरज नाही शासनाला. नुसतं त्याला महिना झाला त्याचा चेक काढायचा, त्या चेकच्या नंतर त्यांचा काय आहे अंडर टेबल ते घ्यायचा, काय बोलायचं नाही. हे प्रकरण भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या निर्देशनास आल्यानंतर संघटनांनी RTI लावली. त्याच्यामध्ये उलटसुलट उत्तरे की आम्हाला त्यांनी असं पत्र दिलंय की हे कलमान खाली ते व्यक्तीस, अरे व्यक्तीस कुठे आहे? ही व्यक्तीस काय त्याच्यात? अरे शासनाचा विषय, शासनाने कंत्राट दिला, कंत्राट ठेकेदारांनी त्यांनी कामगार नेमले, कामगारांना किती वेतन देतो ते विचारायला नको युनियननी? आम्ही श्रमिक संघ अधिनियम 1926 खाली आम्ही रजिस्टर्ड युनियन आहोत, आम्हाला ते विचारायला नको की कामगारांना वेतन त्यांना बरोबर न्याय मिळतोय किंवा त्यांच्या आर्थिक शोषण होत आहे, हे विचारायला नको? त्याच्यामध्ये व्यक्तीस काय आला? कामगारांनी सांगितलंय की आम्हाला आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला वेळेवर वेतन मिळत नाही, आम्हाला वेतन कायद्यानुसार मिळत नाही, आमचा PFचा पारदर्शिता करत नाही, आमच्या ESICचा काही पत्ता नाही, ते विचारायला नको? 7 तारखेचा आतमध्ये वेतन दिला पाहिजे ते विचारायला नको? दीपावलीचा बोनस कामगारांना दिलाय की नाही त्याची ट्रान्सपेरंट आम्हाला दाखव, हे विचारायला नको? त्याच्यामध्ये व्यक्तिगत माहिती देता येत नाही, असा उलटसुलट उत्तरे. मी आज पत्र दिलेलं आहे CS महोदयाला की असं सर्व मला पाहिजे. नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा, काळ्या यादीत टाका त्याला आणि त्याचे सर्व देव थांबून ठेवा. असं आम्ही केलेलं आहे. आम्ही असं ठाणे जिल्ह्यामध्ये जनार्दन चांदणे असं ठेकेदाराला आम्ही केले, ब्लॅकलिस्ट केलेले आहे. आमच्याकडे पुरावे आहेत.
मग डीएम एंटरप्राइजला काय ब्लॅकलिस्ट करत नाही? जोपर्यंत तो सर्व पारदर्शिता कामगारांना देण्यात येणारे वेतनची पारदर्शिता, त्यांना काही त्यांनी फॅसिलिटी सुरक्षा दिलेली आहे कामगार कल्याणची, ते आमच्या समोर ठेवावे. असा होत नसेल तर माझी विनंती आहे जिल्हा शल्य चिकित्सक महोदयाला की लवकरात लवकर त्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांचे सर्व देव थांबून ठेवावे आणि कामगारांचे जे थकबाकी आहे ते त्यांना देण्यात यावे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्दाला इथं विराम लावतो. जय वाल्मिकी, जय भीम, जय महाराष्ट्र.